प्रश्न दिले जातील किंवा 2 मूल्यांवर परीक्षण केले जाणार आहे. माझे आपले अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ आशाताई दाभाडे कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कार्यक्रम आहे अर्पित कोथळकर यांचं गीत गायन. अर्पित कोथळकर.
तसेच गणेश वंदना त्यांनी आपल्यासमोर सादर केली म्हणजे आपला हा आजचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडणार आहे. यानंतर एक नृत्य सादर करणार आहे नेहल सांगळे. ही आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे आणि गीतानंतर लगेच तिचं नृत्यही असणार आहे. नेहल कर बेटा.
Yes, ready? Okay, better smile. Thank you. अयांश पवन राऊत. अयांशची टाकाऊतून टिकाऊ वेस्ट मटेरियलमधून खूप सुंदर असं श्रीफळ तो बनवून आलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय तो. तर त्याचं स्टेज डेअरिंग बघता खूप कौतुक वाटते. Smile. अयांश स्माईल बेटा. Yes. खूप सुंदर दिसतोय अयांश. नारळ बनवून आलेला आहे तो. Done now. खूप सुंदर बेटा. Yes, smile. Sir, इथे. मॅडम इथे बघा. मॅडम समोर बघा. Right side बघा. Thank you. संतोष भागे, गुनगुन मिस्टर, आशुतोष नटकुर, प्रिन्स नटकुर, पूर्वी नटकुर, अयांश पवनराव, गौरव इहार, राजश्री मंडाळे, ईशा रेखाते, हेमलता राव यापैकी कोणी उपस्थित आहे का? ईशा रेखाते आलेली आहे. यासाठी येते ज्या विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्स आहेत ते आलेले आहेत त्यांची आपल्या दोघांचा परफॉर्मन्स बेटा. Okay, done. See you. Issue बेटा मध्ये. Okay, issue मध्ये बेटा. बस.
श्री रूपलाल महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना मी व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित करते. माननीय श्री कमलकांतजी लाडोळे सर यांचेही आगमन झालेले आहे. या सरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीय श्री डॉक्टर उमेशजी यांचंही सभागृहात आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीय श्री योगेशजी केदार सरही व्यासपीठावर स्थानापन्न होतील अशी मी विनंती करते. श्री योगेश केदारजी हे सिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषभाऊ वाघोळे सर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अकोला हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ आशाताई गाभाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजनगाव सुरजी ह्या सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. बहुउद्देशीय स्नेह मेळावा जो आहे हा थाटात सुरू होत आहे. मी सर्व पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. उगवतो जसा पहाटेचा दिनकर, उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नवचैतन्य देवनी फुलवतो चराचर. तसेच आजच्या शुभ सोहळ्याचे नवचैतन्य फुलावे होऊन नागवेली पूजन, श्री रूपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन. मी व्यासपीठावरील मान्यवरांना नागवेली पूजन व दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. थँक्यू सो मच सर. ते पूजन करताना घेतलं सरच घेतलं हे सरांचं सर नाही फक्त. थँक्यू सर. सर इथे स्माइली फेस. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मारला डायरीमध्ये बारी समाजसेवा संमेलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि या कार्यक्रमाकरता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल बारी समाजाच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं बारी समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा पोलीस उपअधीक्षक सुभाषरावजी मागोडे यांनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अंजनगाव सुरजी महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कमलकांतजी लाडोळे हे पण या आपल्या बारी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो. वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हा
सदस्य राजेश भाऊ योग, देवीदास भाऊ योग, अंजनगाव सुधीच्या सामाजिक कार्यकर्त्या आवाडे आणि सन्माननीय व्यासपीठ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं या भारी युवा संघटनेच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं सामूहिक स्वागत करण्याची तरी भारी युवा संघटनेचे सर्व आपले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी टेलीवर यावं. तसेच आपले आकोट शहराध्यक्ष योगेश आहे हे पण आपल्या सहभागित्वावर येऊन स्थानापन्न होतील ही त्यांना विनंती करतो. Sir, look at his side. स्वागत सत्कार झालेला आहे. यानंतर प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकच बांधत असतो. पण एक आपली औपचारिकताची लागेल शास्त्रज्ञाची आणि या संस्थेचं जे स्मृतिचिन्ह आहे ते देऊन सर्व कार्यकारिणीचे सदस्य त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना विनंती करतो. राधिका पवार आपल्यासमोर एक स्वागत गीत सादर करणार आहे. पाहुण्यांचं स्वागत हे शब्दसुमनांनी करायचं आहे. तर राधिका पवारला मी आमंत्रित करते. माझे नाव राधिका रामेश्वर पवार. मी आज तुमच्यासमोर स्वागत गीत सादर करणार आहे. सारे गरे गरे सारे गरे सारे प म गरे गरे सा आ ला 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 मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम. मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. सारे ग म ग रे नी सारे गरे गरे सा आ ला 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 ला. कैसा पावन सुहावन समय आज है. आप आए अतिथियों में सरताज है. सनी सनी गरी ग प द प म प ग म ध प. कैसा पावन सुहावन समय आज है. आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करें आज हम. देव की भांति पूजन करें आज हम. स्वागतम सारे गरे गरे सा आ ला 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 ला. मन की बलिया से हमने बलिया चुनी. श्रद्धा के फूल से हमने मालिया चुनी. श्रद्धा के फूल से हमने माला चुनी. करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम. करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम. मन की वीणा से गूंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. थँक्यू. श्री सुभाषराव माकोडे सर
माननीय सुभाषभाऊ मागोडे सरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी बारी युवा बहुउद्देशीय क्रीडा संस्थेचे अध्यक्ष गोपाल भोगना, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाषभाऊ मागोडे, उप अधीक्षक सुभाषभाऊ मागोडे सर, माननीय डॉक्टर श्री योगेश केदार सरांचं स्वागत करण्यासाठी मी अमोलजी लर्मे सरांना आमंत्रित करते. नंदकुमार हागे सरांना आमंत्रित करते. माननीय देविदास भाऊ येऊन यांचा सत्कार. फॉर्मेट नाही केलं 4 मिनिट बदलावती करू का बरं मग सांगा. यानंतर गजाननजी आकोटकर सरांचा सत्कार करण्यासाठी श्री योगेश सर येतील अशी मी त्यांना विनंती करते.
बाली युवा बहुउद्देशीय क्रीडा संस्था अकोला गाडी आयोजित स्नेह मेळावा आज संपन्न होत आहे आणि ही संस्था मागच्या 22 वर्षापासून अकोला शहरामध्ये बाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आजचा हा 23वा स्नेह मेळावा आज येथे संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे लाभलेले आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी सुभाषजी माकोडे साहेब हे लाभलेले आहेत. सोबतच अंजनगाव सुरजी येथून आलेले कमलकांत भाऊ लाडोळे हे सुद्धा लाभलेले आहेत. अंजनगावमध्ये ते 2 वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. सोबतच आजच्या या कार्यक्रमाला आमचे काही स्थानिक पदाधिकारी लाभलेले आहेत. पान उत्पादक लाभलेले आहेत. एवढे मागणी असेल गजानन आंबेडकर असतील, आमचे येऊन काका असतील, आमच्या हातकरी असतील, आमच्या हातकरी असतील, हे सर्व प्रमुख मंडळी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. कुठल्याही कार्यक्रमाचा उद्देश हा समाज एकत्रित करण्यासाठी असतो. त्याचाच लाभ आमचा दरवर्षी हा कार्यक्रम संपन्न करत असतो. आज थोडी संख्या कमी असल्याचं कारण हे आहे की 3 ते 4 ठिकाणी कमलकांत भाऊ आपले हे सापडले आहे. एक ठिकाणी आपले माजी जे अध्यक्ष होते डॉक्टर धाटे साहेब त्यांच्या वडिलांचा दसवा आहे. आमचे माजी कार्यकारी सदस्य गजानन भाऊ अमरराज त्यांच्या वडिलांचा असो. आज आपण येथे नागरिकचं पूजन केलं आणि काल संध्याकाळी आम्ही बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. गेल्यानंतर पानपिंपरीच्या पिकासंदर्भात आणि पानउत्पादनाच्या पिकासंदर्भात आम्ही त्यांच्यासोबत थोडीशी भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे हे जे पीक आहे ते कसं काळवाया होत आहे याच्यावर थोडी चर्चा केली. आणि चर्चा करताना स्वतः बाळासाहेबांनी विचारलं की बा उत्पादनाचं कमी म्हणजे का होत आहे हळूहळू. तर सुभाष भाऊंनी त्यांना अनेक समस्या सांगितल्या की एक बरड नावाचा रोग आहे तो त्यांच्या गुणावर येतो आणि त्याच्यामुळे लवकर ते नष्ट होते आणि या पिकाला विमा सुद्धा आजपर्यंत उपलब्ध नाही आहे. मी बाळासाहेबांना सुद्धा विनंती करेल की या संदर्भात आपण सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये आमचा जो हा आवाज आहे तो वरपर्यंत बुलंद करून पोहोचवा, जेणेकरून आमचा पानपिंपरी असेल, मळ्याचं उत्पादन असेल, पान उत्पादन असेल यांना सुद्धा भविष्यामध्ये पीक विम्याचं संरक्षण प्राप्त व्हायला असेल. तत्कालीन महाराष्ट्राच्या या सरकारने संत मुक्तान महाराजांचं एक भव्य स्मारक ज्याची आतुरता समाजाला मागच्या अनेक वर्षापासून लागली होती ते पूर्णत्वास आणून त्या संदर्भात ठराव पास करून त्याचं पुढील नियोजन हे सुरू आहे. सोबतच संत मुक्तान महाराज यांच्या नावाने एक महामंडळ, आमची अपेक्षा बाळासाहेब महामंडळाची होती पण एक उपमहामंडळ म्हणून आमच्या समाजाला लाभलेलं आहे. भविष्यात आम्ही अपेक्षा करू आमचे नांदेड साहेब सुद्धा इथं जो सरकार पक्ष आहे त्या सरकार पक्षामध्ये घटक आहे, आम्ही त्यांना सुद्धा अशी याद्वारे विनंती करू की भविष्यामध्ये हे महामंडळ उपमहामंडळ न ठेवता ते महामंडळ करावं, जेणेकरून सर्व महाराष्ट्रातल्या जो बारी समाज आहे त्यांना त्याचा निरंतर लाभ मिळत राहावा.
यानंतरही माझ्यानंतर अनेक मान्यवर इथे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे आणि कार्यक्रमाचा जास्त वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक आटोपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी मोजक्या शब्दात तुम्ही प्रास्ताविक प्रस्तुत केलेला आहे. यानंतर सुरेश भाऊ ढगे, मुंबई विभाग मंडळ सचिव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. मंडळ सचिव आपल्या जॉईन झाले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. श्रीकृष्णराव आरवाड सरांना आमंत्रित करते. छातीही फुगते अभिमानाने गाता तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा. असेच कर्तृत्ववान आपल्या समाजाचे समाजभूषण श्री कमलकांतजी राठोडे सर आज आपल्यात उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. माता देवी नागवेली आपल्या समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या बारी व बहुउद्देशीय व क्रीडा संस्था अकोला यांच्या आज स्नेह मेळावा 2025चा जो की सातत्याने गेल्या 23 वर्षापासून ते घेत आहेत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषभाऊ माकोडे, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आलेले आणि मार्गदर्शक जे की आपल्या रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे असे आदरणीय खासदार श्री बाळासाहेब आंबेडकर, येथे मंचावर उपस्थित आदरणीय प्रमोद भाऊ, आदरणीय देवदास भाऊ, आदरणीय योगेशजी येथे उपस्थित, दाभाडेताई, सर्व उपस्थित मंचावरील आदरणीय या बारीक व बहुउद्देशीय मंडळाचे सर्व पदाधिकारी, गोपाल भाऊ, योगेशजी आणि आता थोडा विचार पडला बहुसंख्येने म्हणावं की अल्पसंख्येने म्हणावं, उपस्थित आपले सर्व समाज बांधव, माता भगिनी, गोपालभाऊ सतत 23 वर्षापासून गोपालभाऊ आणि त्यांची जी सर्व पदाधिकारी मंडळी असतील या बारीक युवा बहुउद्देशीय मंडळाची गेल्या 23 वर्षापासून सतत हे स्नेह संमेलन, पण तरी गोपालभाऊ सातत्यानं हे कार्यक्रम घेत राहतात. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. काही काम पडलं तर आपण गोपालभाऊकडे जाऊन जातो. मी अंजनबाबूंपर्यंत फोन करतो, गोपालभाऊ आपल्याला तसं काम आहे, थोडं पाहून घ्या. काही जात असतील तुझं काम पडलं तर गोपालभाऊ तुझं तुझी ओळख आहे तर हे काम करून द्या. पण त्यावेळेस आपली जबाबदारी बनते की गोपालभाऊ महिनाभरापासून आयोजन करून जर एखादा कार्यक्रम आपल्या समाजाच्या स्तरावर घेत असतील
बहुसंख्येत असते त्या समाजाच्या ज्या गेल्या अनेक दशकापासूनच्या पिढ्या शेतीत आपल्या राबत आहेत तो कुठे होता, आज कुठे आहे आणि भविष्यात कुठे राहील याचा आपल्या सर्व सुशिक्षित बांधवांनी विचार करण्याची आजही कुठल्याही नोकरीची शाश्वती येणाऱ्या पिढीच्या साठी आपल्या समोर नाही. मग जी शेती आपल्याकडे आहे मोठ्या प्रमाणात अनेक मंडळींसमोर मांडतो, विशेषतः जे पान पिंपरीचं आपलं मोठं मुख्य पीक आहे त्याबाबत ज्या अडचणी आपण नेहमी फेस करतो आदरणीय बाळासाहेबांना माहीत आहे. या दृष्टीनं शासन आपल्या पाठीशी असलं पाहिजे आणि मी जे म्हटलं बाळासाहेब पाहतो तेव्हा जी खरोखर वस्तुस्थिती आहे जे ती त्यांच्या बोलण्यातून मांडतात ती आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि मी जरी भारतीय जनता पक्षाचा असलो तरी मी म्हणेन की बाळासाहेब नेहमी आपल्या समाजाच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसून येते. माझी या प्रसंगी त्यांना विनंती राहील की आमच्या समाजाचे शेतीचे असो की छोटे मोठे प्रश्न असतील त्यासाठी त्यांनी आमच्या पाठीशी राहावं. आणि एक गोष्ट मी मुद्दा सांगू इच्छितो की येथे आपल्या तुम्ही मागे एक दोन कार्यक्रमात आलो होतो, बाहेरच्या कुठल्या तरी सभागृहात आपण कार्यक्रम घेतो आणि बाळासाहेब यासाठी नेहमी आपल्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे की जेणेकरून कुठल्या बाहेरच्या सभागृहात आपल्याला आपल्या समाजाचे कार्यक्रम घेण्याची गरज पडू नये. तर बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत. आपली येणारी पिढी आपले लहान मुलं भविष्याला तोंड देण्यासाठी कशा प्रकारे समर्थ झाले पाहिजे याआधी मॅडम आपल्याला 2 मिनिटं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं लेणं असतं. लोकसेवेचं समर्पण त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हा समाज बांधवांना दिलेला आहे. त्यासाठी मी त्यांची खरंच ऋणी आहे. आणि आजचा आमचा कार्यक्रम म्हणजे सत्कार सोहळा, हा सत्कार सोहळा त्यांच्या हस्ते पार पडावा यासाठी मी त्यांना आमंत्रित करते आणि पुढील सूत्र रंगरे सरांकडे सोपवते. जे पान उत्पादक आणि पान विक्रेते आहेत त्यांचा सत्कार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते होणार आहे. प्रथम मोहन मिसाळ मंगेश आगे हे पेशवर येथील आणि त्यांचा सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते सत्कार होईल. मोहन मिसाळ मंगेश आगे.
जपवायचं काम केलेलं आहे आणि तालुक्यामध्ये पश्चिमेमध्ये उत्तर दिल्लीमध्ये आणि पूर्ण झाडं जगवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना तानापूर परिसरात केलेल्या तालुक्यामध्ये ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखले जाते. गायत्री आणि नरवार हे वेट लिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडलमध्ये हे मुलगी आलेली आहे. त्या मुलीचा सत्कार सरदेवाल त्यानंतर अच्युतराव विजय रेखाटे यांनी गोल्ड मेडलमध्ये आलेला आहे. तर त्याचं पण स्वागत सरदेवाल यानंतर सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संजयजी गायकवाड संजीव आहेत त्यांचा सत्कार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते होईल. नाठे यांचा पण सत्कार होणार तरी त्याचे